नमस्कार प्रेक्षकांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता ज्योतीकडे डाक आणि दौत नसतं, त्यामुळे त्यांना मंदिरामधून आणलेल्या हिशोबाची व्यवस्थित मांडणी करायची असते. कशा पद्धतीने हार दिले जातात, कधी कधी किती किती दिले जातात, या सगळ्याचा त्यांना हिशोब करायचा असतो. पण आता डाक आणि दौत नसल्यामुळे ज्योती काही थांबत नाही. ज्योती सरळ तो कागद घेतो आणि आता बाहेर अंगणामध्ये आलेला असतो. त्यानंतर ज्योतीने इथे एक काडी घेतलेली असते आणि तो अंगणामध्ये आता सगळं काही लिहित असतो. तेव्हा ज्योती हिशेब करत असताना मागे सावित्री येऊन उभी असते. तेव्हा ज्योती म्हणत असतो की दिवसाला मंदिरामध्ये 2 हार जातात, त्यानंतर मग किती आणे लागतात ते मांडून ठेवलेले असतात. सणासुदीच्या दिवशी डेकोरेशनसाठी किती हार जातात, सजावटीसाठी त्याला किती पैसे जातात, हे सगळं आता ज्योतीने अगदी व्यवस्थित लिहून ठेवलेलं असतं. तेव्हा तिथे आता सावित्री उभी राहते. तेव्हा लगेच ज्योती तिच्याकडे काण्या नजरेने बघतात आणि म्हणतात की माझं दौत आणि टाक जर कोणी लपून ठेवलं असेल ना, तरीसुद्धा माझं काही अडत नाही, कारण मी इथे सुद्धा हिशेब करू शकतो. तेव्हा ती म्हणत असते, तुम्ही मला बोलताय का? तेव्हा ज्योती म्हणतो, तुला कशाला? ज्याने माझं दौत आणि टाक लपून ठेवलंय मी त्याला म्हणतोय. तेव्हा सावित्री म्हणते, मला माहिती आहे तुम्ही मलाच बोलताय. तेव्हा ज्योती म्हणतो, का? याचा अर्थ दौत आणि टाक तूच लपून ठेवलेस ना? तेव्हा सावित्री म्हणते, हो मीच लपून ठेवले. तेव्हा ज्योती म्हणतो, काय? सावित्री म्हणते, नाही नाही, मी नाही लपून ठेवले. तेव्हा ज्योती म्हणतो, खोटं बोलू नकोस, मला माहिती आहे माझं दौत आणि डाक तूच लपून ठेवलेलं आहेस. पण तुला माहिती आहे का, जर बायको नवऱ्याबरोबर खोटं बोलत असेल ना, तर पुढचा जन्म तिला घुबडाचा मिळतो. तेव्हा सावित्री म्हणते, काय घुबडाचा जन्म? तेव्हा इथे आता सावित्री म्हणत असते, हे तुम्हाला कुणी सांगितलं? तेव्हा ज्योती म्हणतो, हे मी बोलत नाही आहे, शास्त्रामध्ये लिहून ठेवले की जर बायको नवऱ्याबरोबर खोटं बोलली तर पुढचा जन्म तिला घुबडाचा मिळतो. तेव्हा सावित्री म्हणते, ते नव्हं, तुम्ही आधी सांगा, तुम्हाला कसं कळलं की तुमचं दौत आणि डाक मीच लपून ठेवले म्हणून? तेव्हा ज्योती म्हणतो की ते सगळं जाऊ दे, ते तेवढं महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं हे आहे की तू माझं दौत आणि डाक का बरं लपून ठेवलंस? तेव्हा ज्योती आता तिला प्रश्न विचारतो. त्याचं उत्तर देताना ती म्हणत असते की तुम्हाला खरं सांगू का, मला भीती वाटली की तुम्ही जर शिक्षण घ्यायला गेलात आणि त्या लोकांनी जर शास्त्राप्रमाणे तुम्हाला शिक्षा दिली तर, तुमच्या कानामध्ये इथे उकळता शिशा ओतला तर, किंवा तुम्हाला सिंदुराचं पाणी पाजलं तर, मी हे सहन करू शकणार नाही. म्हणून मी तुमचा दौत आणि डाक हे लपून ठेवलेलं आहे. तेव्हा ज्योती म्हणतो, सावित्री, अगं या लोक मला का बरं शिक्षा देतील? आता काय पेशवाई नाही आहे, पेशवाई आता संपली आहे. आता इथे इंग्रजांचं राज्य आहे, बरोबर ना? आणि इंग्रजांनी 7 वर्षांपूर्वी सांगितले की सगळ्या मुलांनी शिक्षण घ्यावं म्हणून, आणि शिक्षण घ्यायचं त्यांनी सांगितलं आहे. म्हणून तर त्यांनी बुधवार पेठेमध्ये मुलांसाठी शाळा सुरू केली आहे ना, बरोबर ना? त्या लोकांनी बंधन केलेलं नाही आहे आपल्याला की शिक्षण घ्यायचं नाही म्हणून. आणि हे बघ, कोण मला शिक्षा वगैरे देणार नाही, म्हणून मी रोज इथे तालमीमध्ये जातो का? असं इथे आता ज्योती सावित्रीला समजावून सांगतो. आणि तेव्हा सावित्री म्हणत असते की हे तर बरोबर आहे, म्हणजे शिक्षण जर वाईट असतं तर इंग्रजांनी शाळा का काढल्या असत्या, असा विचार आता सावित्री करत असते. तर इथे लहूजी वस्ताद आलेले असतात. ते म्हणतात की नमस्कार दादा. तेव्हा दादा म्हणतात, अरे या देवा या, या बसा ना. तेव्हा लहूजी वस्ताद म्हणतात, नाही नाही, आता बसायला वेळ नाही, मला जायचं आहे. इथे मी तुमच्याकडून परवानगी घ्यायला आलो आहे. तेव्हा इथे दादा म्हणतात, एवढ्या घाईघाईने कुठे जाताय तुम्ही आणि कसली परवानगी? तेव्हा लहूजी वस्ताद म्हणतात की मी शिखर शिंगणापूरला चाललो आहे आणि 4 दिवस तिथे ज्योतीला पण मी माझ्याबरोबर घ्यायचं म्हणतोय. मी घेऊन जाऊ का त्याला माझ्याबरोबर? तेव्हा इथे आता दादा म्हणत असतात की शिखर शिंगणापूरला तिथे जत्रा आहे का? तर हो, तिथे जत्रा तर आहेच, आणि तिथे आता मोठी कुस्तीची स्पर्धासुद्धा आयोजित केलेली असते. खूप मोठा मेळा भरवलेला असतो आणि त्याच्यामध्ये त्यांना ज्योतीला आपल्याबरोबर घेऊन जायचं असतं. तेव्हा इथे
गोविंद काका आपल्या मनामध्ये म्हणत असतात की चला 4 दिवस ज्योतीला जर शिखर शिंगणापूरला पाठवलं तर 4 दिवस तरी शाळेचं नाव तो काढणार नाही. तेव्हा इथे लहूजी वस्ताद म्हणतात, दादा काय समजायचं मी, तुम्ही पाठवताय ना माझ्याबरोबर ज्योतीला. तेव्हा दादा म्हणतात, हो तर अहो तर तुमचाच पठ्य आहे, तुमचा त्याच्यावर अधिकार आहे, तुम्ही ज्योतीला घेऊन जा, माझी परवानगी आहे. तेव्हा तुम्ही आता ज्योतीला तयार राहायला सांगा, उन्हं उतरली की आम्ही निघू. तेव्हा प्रेक्षकांनो, सावित्री इथे आता ज्योतीला लागणारे कपडे, त्याचबरोबर ज्योतीची भांडी, हे सगळं तिने व्यवस्थित भांडून ठेवलेलं असतं. ते बांधून ठेवत असताना तिथे आऊ आलेली असते. आऊ म्हणत असते, सावित्री, ए सावित्री. पण सावित्रीचं काही लक्ष नसतं. तेव्हा इथे आऊ म्हणते, काय गं सावित्री, कुठे लक्ष आहे? नवरा 4 दिवस बाहेर जातोय तर तुला वाईट वाटते की काय? तेव्हा इथे सावित्री म्हणते, नाही आऊ, असं काही नाही आहे. तेव्हा इथे आऊ म्हणत असते, माहिती आहे गं मला, तेव्हाच तुला वाईट वाटते. तेव्हा सावित्री म्हणते, नाहीतर काय, बघा ना, ते इथे अभ्यास करतील, शाळेत जातील, म्हणून मी त्यांचं दौत आणि डाक हे लपून ठेवलं. आणि त्यांनी मला सांगितलं की तू जे लपून ठेवलेस ना, ते लपून ठेवायची काही गरज नव्हती, कारण त्यामुळे त्यांचं काही अडत नाही. आधीच ते माझ्यावरती रागवलेत आणि लगेच आता 4 दिवसांसाठी बाहेर चाललेत. तेव्हा ती म्हणत असते, अगं म्हणून तुला वाईट कशाला वाटायला पाहिजे? त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मोहिमेवरती जायचे ना, तेव्हा माता जिजाऊ सगळ्यांना सांगायचे की तुम्हाला मैदान मारूनच यायचं आहे आणि सगळ्यांना आशीर्वाद देऊन पाठवायचे. तसं तू सुद्धा ज्योतीला पाठव. आणि काय गं सावित्रे, घाबरलीस म्हणून त्याचं डाक आणि दौत काही लपून ठेवलंस का? असं नाही करायचं सावित्री, असं आऊने सांगितलेलं असतं. तेवढ्यातच तिथे गपूर चाचा आलेले असतात. ते म्हणतात, गोविंददादा, ओ गोविंददादा. तेव्हा इथे गोविंद काका म्हणतात, मला तुमच्याशी बोलायचं नाही. तेव्हा गपूर चाचा म्हणतात, का? ज्योतीच्या लग्नाला आलो नाही म्हणून तुम्ही रागवलत का? पण महत्त्वाचं काम होतं, बाहेर गेलो होतो म्हणून येता आलं नाही, पण आता आलोय की नाही, आता राग सोडा. ते म्हणतात, बरं ठीक आहे. तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला नाहीत म्हणून थोडासा रागवलं होतो, पण तेव्हा आशीर्वाद दिला नाहीत, पण आता तर आशीर्वाद देऊ शकता ना? थांबा, मी धाकल्या सुनबाईंना बोलावतो. तेव्हा गोविंद काका म्हणतात, धाकल्या सुनबाई, ओ धाकल्या सुनबाई, बाहेर या बरं. हे बघा, हे आहेत आपले गपूर चाचा. आपले आणि त्यांचे घरातले संबंध आहेत. आपल्या ज्योतीवरती त्यांचा खूपच जास्त जीव आहे, त्यांचा आशीर्वाद घ्या बरं. तेव्हा सावित्री लगेचच पाया पडते. तेव्हा गोविंद काका म्हणत असतात की त्यांच्याकडे शीरखुर्मा झाला ना की भाभी पहिली वाटी माझ्याकडे टेस्टिंगसाठी पाठवतात आणि आपल्याकडे पुरणपोळी झाली की आपण त्यांच्या घरी पाठवत असतो. त्यांची 2 मुलं आहेत, हसन आणि अली, आपल्या ज्योतीबरोबरच असतात आणि खूप चांगले आहेत ते. त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे. विद्यार्थ्यांना पारशी आणि उर्दू शिकवतात. खूप मोठा अभ्यास आहे त्यांचा. तेव्हा गपूर चाचा म्हणतात, काय सावित्री, ज्योती कहाँ पर है? शाळेत गेलाय का? तेव्हा इथे सावित्री म्हणते, नाही, ते शाळेत नाही गेलेत. तेव्हा गपूर चाचा म्हणतात, मग कुठे गेलाय इथे ज्योती? तेव्हा गोविंद काका बाजूला जाऊन उभे राहतात. तेव्हा गपूर चाचा म्हणतात की दादा काय झालं? आपला ज्योती काही शाळेत जात नाही का? तो आता या वेळेला कुठे आहे? एवढा लहान मुलगा, त्याला शाळेत जायला आवडतं, त्याला शाळेत न पाठवता तुम्ही कुठे पाठवताय? तुम्ही काय त्यांची शाळा बंद केली की काय? गोविंद काका म्हणतात की हो, तुम्हाला सांगितलं नाही चाचा, पण मी ज्योतीची शाळा बंद केली. त्याला लहानपणापासूनच लिहायला वाचायला किती आवडतं. इतक्या छान मुलाला, इतक्या हुशार मुलाला घरामध्ये ठेवू नका. तुम्ही त्याची शाळा बंद केली आहे ना, हे मला अजिबात आवडलेलं नाही. त्यानंतर इथे सावित्री म्हणत असते की गपूर चाचा किती कौतुक करत होते यांचं आणि त्यांच्या शाळेचं आणि त्यांच्या हुशारीचं, आणि मी घाबरून त्यांचं दौत आणि डाक हे लपून ठेवलं. त्यांना किती वाईट वाटलं असेल. मग ते जर इतके हुशार आहेत तर त्यांनी शाळेत जायला हवं ना. अरे देवा, मी काय करू, मला खरंच काही कळत नाही आहे. एक वाटतं की त्यांनी शाळेत जावं आणि दुसरं वाटतं की शाळेत जाऊ नये. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ज्योती निघालेले असतात, ते म्हणजे शिखर शिंगणापूरला. तेव्हा इथे आऊ काय लागतं काय नाही लागत ते सगळं आता बरोबर देण्याचा प्रयत्न करत असतात.
तेव्हा तिथे सावित्रीसुद्धा आलेली असते. ती म्हणते, ते चाचा आले होते, त्यांनी येताना तुमच्यासाठी दर्ग्यावरून प्रसाद आणलाय. तो मी किचनमध्ये एका वाटीमध्ये काढून ठेवलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ज्योती लगेचच म्हणतो, अच्छा, चाचा म्हणजे गपूर चाचा आले होते का? म्हणजे नक्कीच त्यांनी तिळगुळाचे लाडू आणले असतील आणि त्यांनी ज्योतीसाठी एक दोरासुद्धा आणलेला असतो दर्ग्यावरून. तो शुभ दोरा असतो, तो हातामध्ये बांधण्यासाठी आणलेला असतो. तेव्हा इथे आता मी जाताना हा प्रसाद नक्की घेऊन जातो, कारण मला तो खूपच जास्त आवडतो, तिळगुळाचे लाडू. तेव्हा म्हणतो, निघतो मी, आशीर्वाद दे. तेव्हा सावित्री म्हणते, काळजी घ्या. तेव्हा ज्योती म्हणतात की मी तर काळजी घेईनच, पण तू आरतीचं ताट तयार ठेव, मैदान मारूनच येणार आहे मी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ज्योती म्हणत असतो की लहूजी वस्ताद म्हणालं ना की समोरचा माणूस आधीच घाबरतो. लहूजी वस्ताद यांचा पठ्य म्हटल्यानंतर समोरचा माणूस आधीच गार झालेला असतो. त्यामुळे मी आता मैदान मारून येणारच. त्यानंतर जात असताना ज्योती थांबतात आणि म्हणतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझं दौत आणि डाक लपून ठेवलं ना, म्हणून मला हिशोब तिथे अंगणामध्ये काडीने करावा लागला. त्या हिशोबामध्ये मी सगळी मांडणी व्यवस्थित केली. त्यातले आता नंबर हे पुसले जाऊ नये, त्यातले आकडे हे पुसले जाऊ नये याची काळजी तू घ्यायची. ती जी काही मी मांडणी करून ठेवली आहे ना, ती येईपर्यंत मला तशीच दिसली पाहिजे. माझं दौत आणि डाक तू लपून ठेवलंस ना, मग आता देखरेख तूच करायची, असं आता सांगून ज्योती निघालेला असतो. तेवढ्यातच इथे म्हणतात, हे गे बाई, हा हिशोबाचा कागद आहे, हा व्यवस्थित जपून ठेव, नाहीतर तुझा नवरा तुला आणि मला दोघींनासुद्धा खूपच जास्त रागवल, समजलं ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कागद सावित्रीने जपून ठेवलेला असतो, पण ती म्हणते की यांचं डाक आणि दौत मी लपून ठेवलं म्हणून मला एवढी मोठी शिक्षा. त्यानंतर सावित्री तिथे नजर ठेवून असते. तेव्हा गोविंद काका म्हणत असतात, धाकल्या सुनबाई, धाकल्या सुनबाई, इकडे या. हे काय, हे कुणी इथे लिहून ठेवले? हे काम ज्योतीचंच आहे, मला माहिती आहे, पण इथं का लिहिलंय त्याने, कसं दिसतं इथे? तेव्हा इथे सावित्री म्हणते, काय आहे ना दादा, मी त्यांचं दौत आणि डाक लपून ठेवलं होतं ना, म्हणून त्यांनी आकडेमोडी तिथे केले आणि म्हणाले की दौत डाक लपून ठेवलं तरी माझं काही अडत नाही, आणि काडी घेतली आणि तिथे आकडेमोड करून ठेवली. तो हिशोब आहे ना, तो महामंदिरामधला आहे, तो त्यांनी तिथे मांडून ठेवला आहे आणि मला शिक्षा बी दिली. मला लक्ष ठेवायला सांगितले की त्यातला एक बी आकडा हा पुसला नाही गेला पाहिजे म्हणून. तेव्हा इथे दादा म्हणतात, बरं झालं तुम्ही त्याचं दौत आणि डाक लपून ठेवलं, त्याला शाळेत जायलाच नको. आणि तुम्ही नका काळजी करू, तुम्ही एकट्याने फक्त पहारा द्यायचा नाही आहे, मी पण आहे ना, मी पण काठी घेऊन बसतो तिथे पहारा देत, कुणी पुसू नये म्हणून. चालेल ना. तेवढ्यातच इथे आता कारकून आलेले असतात, जे गोविंद काकाच्या संपूर्ण व्यवसायाचा हिशोब वगैरे करत असतात. ते कारकून येतात आणि म्हणतात, गोविंद माळी यांचा मुलगा ज्योती हा महामंदिरामध्ये हिशोबाचा कागद घ्यायला गेला होता. हिशोबाचा कागद त्याला देण्यात आला आहे. तेव्हा मी सांगितलं शास्त्रींना की यापुढे हिशोबाचा कागद त्याला द्यायचा नाही, म्हणून तो मलाच द्यायचा. असं मी आता सगळं काही अगदी व्यवस्थित सांभाळून घेतलं आहे. तेव्हा ती म्हणते, मग काय झालं, त्याने हिशोबाचा कागद घेतला तरी त्याला काय कळतंय, तुम्ही सांगाल ते अक्षर आणि तुम्ही सांगाल तो आकडा. तेव्हा ते म्हणतात, नाही ते बरोबरच आहे, पण तो शाळेत जातो ना, त्यालासुद्धा आकडेमोड येत असेलच की. तेव्हा इथे त्यांची बायको म्हणते, पण आता इतका हिशोब बघतात, थोडीशी जर रक्कम तुम्ही त्यांना न विचारता काढून घेतली तर कुठे एवढं बिघडलं. ते म्हणतात, नाही ग, तसं नाही आहे, पण तरीसुद्धा चांगली माणसं आहेत. अविश्वास जर मी त्यांच्यावरती दाखवला आणि त्यांनी माझ्यावरती, तर माणसं हातातून जातील म्हणून म्हटलं. तेव्हा आता गजरा तिच्यासाठी आणलेला असतो. ती म्हणते, गजरा? ते म्हणतात, कुठे आपल्याला विकत आणायचं आहे, त्यांच्याकडूनच तर आणलं आहे. आणि तेव्हा ती गजरा घालते आणि म्हणते, हे सगळं भूतलावरती आहे, ते सगळं आपलंच तर आहे, आपण जर न विचारता घेतलं तर काय झालं बघा. म्हणजे व्यवसाय त्यांचा, कष्ट त्यांचे, पण फुकट खाणारे हे लोक. त्यानंतर सावित्री आता रांगोळी घेऊन आलेली असते. तेव्हा तिला आठवतं, ज्योती म्हणालेला असतो की माझ्या आकडेमोडी ज्या आहेत ना, ते जाता कामा नये, त्यांच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवायचं. दौत आणि डाक लपून ठेवलं ना, मग आता ही तुझी जबाबदारी, आणि जर त्यातले आकडे निघून गेले ना, तर मात्र त्याला तू जबाबदार असशील. तेव्हा इथे सावित्री तिथे लक्ष ठेवायला आलेली असते. तर पुढील भागामध्ये इथे आता कारकून आलेले असतात. कारकून म्हणत असतात, काय चाललंय इथे, हे काय लिहिलंय?
तेव्हा ती सावित्री म्हणत असते, यांनी आहे ना इथे आता आकडेमोड करून ठेवलेली आहे, ते पुसू नये म्हणून मला लक्ष ठेवायला सांगितलं आहे. महामंदिरामध्ये जे काही फुलं वगैरे जातात ना त्याची आकडेमोड आहे. तेव्हा कारकूनला इतका राग येतो की तो सगळं काही पुसून टाकतो. गोविंद काका म्हणतात, हे काय सुनबाई, तुला का बरं भेटायला जायचं होतं कारकूनना, आपल्या शास्त्री कारकूनांना? तेव्हा ती म्हणत असते की कोणीतरी यांनी हिशोब केला होता ना ते सगळं पुसून टाकलं आणि ते कारकूनचंच काम होतं. तेव्हा ते म्हणतात की आपल्या ज्योतीने कागद आणला ना मंदिरामधून जाऊन, त्यांना राग आला, ते चिडले होते. तेव्हा यापुढे ज्योतीला कागद आणायला सांगायला नको. तेव्हा इथे सावित्री आऊला म्हणत असते की आऊ, कारकून शास्त्री आले होते आणि त्यांना का बरं राग आला? मालकाने जर कागद मागितला तर त्याच्यामध्ये राग येण्यासारखं काय आहे? तेव्हा ती म्हणत असते की यांनी हिशोबाचा कागद आणलाय म्हणजे त्यांना नक्कीच माहिती आहे की काहीतरी हिशोबामध्ये गडबड आहे आणि त्यांनी ती शोधून काढली. म्हणूनच इथे कारकुनांनी त्यांनी लिहिलेली आकडेमोडी ही पुसून टाकली, असा संशय आता सावित्रीला आलेला असतो.